जळगाव शहरात नुकत्याच झालेल्या मनपा महासभेत वार्ड क्रमांक 3च्या नवनिर्वाचित नगरसेविका अर्चना पाटील यांनी बीजे मार्केटमधील महिलांच्या शौचालयाचा प्रश्न उपस्थित केला होता। ड्रेनेज सिस्टीम खराब आहे, स्वच्छतागृह बंद आहे, खाणीचं साम्राज्य आहे। तुम्ही ज्यांनाही पाठवता तुम्ही जेवणाला जरी पाठवत असाल ना तो कचरा प्रॉपर उचलला जात नाही। तुम्ही या ठिकाणी जे बंद पडलेले शौचालय ते लवकरात लवकर सुरू करावे आणि महिलांचे प्रॉब्लेम जे आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी सॉल्व्ह व्हायला पाहिजे। त्याला इतकी दुर्गंधी येते की आपण जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। याच शहरातील बीजे मार्केटमधील महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न हा केवळ स्थानिक समस्या नसून तो आपल्या शहरी व्यवस्थापनाच्या संवेदनशीलतेचा मुद्दा आहे। महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ स्वच्छतागृहांची व्यवस्था ही कोणत्याही शहराच्या प्रगतीपथावरील मूलभूत गरज मानली जाते। मात्र या अत्यावश्यक सुविधेकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याचे वास्तव बीजे मार्केटच्या पाहणीतून पुन्हा एकदा समोर आलंय। मनपा महासभेत हा मुद्दा ठामपणे उपस्थित केल्यानंतरच प्रशासनाला जाग येणं ही बाब चिंताजनक आहे। म्हणजे प्रशासनाला डोस देणारा कोणीतरी प्रतिनिधी लागतो हे सिद्ध होतं। महासभेत गाजलेल्या स्वच्छतागृहाच्या प्रश्नावर महापौर दीपमाला काळे यांनी तात्काळ बैठक घेऊन ठेकेदाराला नोटीस देऊन ठेका रद्द करण्याचा आदेश दिलेत। यानंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विष्णू भंगाळे आणि नगरसेविका अर्चना पाटील यांनी बुधवारी प्रत्यक्ष बीजे मार्केटची पाहणी करत स्वच्छता निरीक्षक यांना सूचना देत त्यानंतर स्वच्छतागृहामधील भंगार हटवून साफसफाई करण्यात आली। याला निश्चितच सकारात्मक पाऊल म्हणावं लागेल। 30 ते 40 पोती भंगार साहित्य काढण्यात येणं ही केवळ स्वच्छतेची सुरुवात आहे। मात्र यावरच समाधान मानणं योग्य ठरणार नाही। प्रश्न असा आहे की अशा समस्या उद्भवल्यानंतरच प्रशासन हालचाल करतं का? नियमित देखरेख, वेळोवेळी स्वच्छता आणि सुविधांची देखभाल यासाठी ठोस यंत्रणा का उभी राहत नाही? विशेषतः महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाची अवस्था इतकी दयनीय होणे हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते। महिलांचा सन्मान आणि त्यांची मूलभूत गरज याकडे केवळ तात्पुरत्या उपाययोजनांनी पाहून चालणार नाही। या ठिकाणी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहेत, जसे की स्वच्छतागृहांचे नियमित ऑडिट, जबाबदार अधिकाऱ्यांची निश्चिती तसेच नागरिकांच्या तक्रारीवर तात्काळ प्रतिसाद देणारी प्रणाली उपलब्ध करणे। बीजे मार्केटमधील ही कारवाई एक चांगली सुरुवात असली तरी ती सातत्यपूर्ण कृतीत रूपांतरित होणं अधिक महत्त्वाचं आहे। अन्यथा काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती पूर्ववत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। तसेच यापुढे या मार्केटला होणाऱ्या अतिक्रमणावरती सुद्धा लवकरच कारवाई करण्यात येईल असं विष्णू भंगाळे व अर्चना पाटील यांनी सांगितलं। माझं नाव अर्चना संजय पाटील, प्रभाग क्रमांक 3ची नगरसेविका। नवीन बीजे मार्केटमध्ये आम्ही मागील काही वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय करतो आणि या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह नव्हती आणि जे स्वच्छतागृह आहे ते बंद अवस्थेत होतं आणि मार्केटला स्वच्छता नाही। त्या अनुषंगाने आम्ही प्रशासनाला निवेदन दिले होते की ह्या मार्केटची नियमितपणे साफसफाई व्हावी आणि महिलांसाठी स्वच्छतागृह हे खुले करावे म्हणून। मार्केटला व्हिजिट मागील काळापासून वेळोवेळी आम्ही साफसफाई या न्यू बीजे मार्केट असेल किंवा बीजे मार्केट असेल, गोलानी मार्केट असेल यांची साफसफाई करण्याचं आमचं उद्दिष्ट असतं। परंतु नक्कीच अर्चनाताईंनी मागच्या महासभेमध्ये हा विषय उचलला आणि त्यावेळेस मी त्याला दुजोरा दिला सभागृहामध्ये की इथं मोठी घाण आहे, इथं टॉयलेट सर्व बंद आहे आणि या टॉयलेटचा वापर होत नाही आणि या टॉयलेटचा वेगळ्या कामासाठी वापर होतो असं ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस त्या टॉयलेट खाली करावं असं या महापालिकेच्या महासभेमध्ये ठरलं। आपण आता पाहिलं असेल या टॉयलेटमध्ये किती सामान, ही दुसरी गाडी आहे ना, आता एक तिसरी गाडी भरेल इतक्या मोठ्या प्रमाणावरती सामान या टॉयलेटांमध्ये ठेवलेला होता आणि इथं सर्व टॉयलेटचीच परिस्थिती अशी आहे, मागील टॉयलेट बंद आहे, इकडच्या सर्व टॉयलेट बंद आहे। एवढ्या मोठ्या मार्केटला फक्त 2 टॉयलेट सुरू आहे। त्या अनुषंगाने आमचं फक्त एकच म्हणणं आहे, आज कांबळे साहेब असतील, उदय पाटील असतील, त्यांची सर्व टीम असतील, यांनी आज येऊन सर्व साफसफाईची मोहीम घेतली। मार्केटच्या माध्यमातून म्हटलं तर किशोर भाऊ भोसले असतील किंवा आपलं त्यांचे सर्व इथे सहकारी आहेत, यांनी इथं सहभाग घेतला आणि आज साफसफाईची मोहीम, कर्मचारीसुद्धा मध्ये पूर्ण साफसफाईला लागले। 3 दिवस या मार्केटला साफसफाईला लागतील एवढी विश्वास आम्हाला आहे। नक्कीच या 3 दिवसामध्ये या मार्केटला पूर्णपणे सफाई करायचं काम आमचं उद्दिष्ट आहे। आणि त्यानंतर मार्केटच्या काही दुकानदारांनी सांगितलं आहे की इथं मोठ्या प्रमाणावर ते अतिक्रमण झालेलं आहे आणि त्या अतिक्रमणाबाबत बी तुम्ही विचार करावा। तर आम्ही त्यांना म्हटलं आधी साफसफाई होऊ द्या, साफसफाईचा मुद्दा संपल्यानंतर आम्ही अतिक्रमणाकडे लक्ष देऊ आणि नक्कीच या परिसरात लेडीज असेल, जेंट्स असेल, जो काही उद्योग व्यवसायाच्या हिशोबाने उद्योग व्यवसाय करत असेल किंवा येत असेल त्याला सुविधायुक्त कसं करता येईल हा प्रयत्न आमचा राहील
आता ती मोहीम सुरू झालेली आहे. मी कांबळे साहेबांना पुनश्च सांगू इच्छितो, विनंती करू इच्छितो की आपण हे 3 ते 4 दिवसामध्ये हे मार्केट पूर्णतः वरतून तर खालपर्यंत, कारण की वरती रहिवास आहे त्यांनाही प्रॉब्लेम आहे. आपण आता जर चढलं, जर मी सभागृहात बोललो होतो 4 पायऱ्या चढलं तर तुम्हाला दुर्गंधी येईल. तुम्ही या 4 पायऱ्या चढा, तुम्हाला दुर्गंधी यायला येईल. आणि तिथं जिन्यावरती पहा कशा प्रकारे सर्व ज्या रस्त्यावरती म्हणजे कसं आहे, जिन्यामध्ये लघुशंका केली जाते कारण की टॉयलेट बंद असल्या कारणाने. ही परिस्थिती या मार्केटची आहे. नक्कीच या काही दिवसांमध्ये आम्ही हा प्रयत्न करतो आहोत. भाऊ, जळगाव शहरामध्ये एकीकडे बघता की 2-2 दिवस पिण्याचे पाणी येत नाही आहे आणि इथं पाण्याचा पण अपव्यय होताना दिसतो. असं काय आहे, या मार्केटला वरती रहिवास आहे आणि रहिवासच्या माध्यमातून पाणी ज्या पिण्याच्या फक्त पाणी येतं, इथे बोरिंगच्या माध्यमातून आता हे पाणी वरती चढवलं जात आहे. त्याचं बटन ज्यावेळेस आता आपण आलो त्यावेळेस पाहिलं आणि त्यांना सांगितलं हे बोरिंगचं बटन बंद करा, टाक्या भरलेल्या आहेत. नक्कीच पाण्याचा अपव्यय तर झालाच नाही पाहिजे, कोणतंही पाणी असो, पण येणाऱ्या काळामध्ये त्याकडे सुद्धा आपण लक्ष देऊ.